स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 52. आम्ही जातीभेद मानत नाही, वर्णभेद मानत नाही. सर्वांना समान संधी कशी मिळेल आणि अन्न वस्त्र निवारा या गोष्टी कशा मिळतील याचा आम्ही विचार करतो. कामगार वर्गाचं शोषण कमी करून आणि भांडवलदारांचं वर्चस्व खच्ची करून सर्वांना समान पातळीवर आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आज रशिया हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. बरोबर आहे तुमचं कापसे. रशियात लेनिननं आणि स्टॅलिननं खरोखरच मोठं कार्य केलंय. मी तुम्हाला मागे सांगितलंच आहे ना, जेवढा मला श्रीकृष्ण आवडतो तेवढाच लेनिन आवडतो. त्याची तत्त्व आवडतात. त्याच्या कार्याबद्दल मला नितांत आदर आहे. पण रशियाला आजही भवितव्याची चिंता आहे, कारण तुम्हा लोकांचा पायाच मुळे डळमळीत आहे. साम्यवादी मंडळी व्यक्तीच्या आकांक्षा किंवा मनातील आंदोलनं यांचा विचारच करीत नाहीत. ते एवढंच सांगतात, चिंता करू नका, सर्वांना खायला प्यायला मिळेल, अखेर सर्वांचं भलंच होईल. हे लोक द्रव्याची समान वाटणी करून रामराज्याचा आदर्श सिद्ध करू पाहत आहेत. डोळे असून ही मंडळी आंधळी बनत आहेत. त्यांना कळत नाही की माणसाला केवळ अन्न वस्त्राचीच गरज नसते, त्याच्या आत्मिक उद्धाराचीही आवश्यकता असते. सुरुवातीच्या काळात तर ही साम्यवादी मंडळी स्त्रीला सुद्धा सामुदायिक संपत्ती मानत होती. आजही तो प्रश्न सुटलेला नाही. साम्यवादी लोक या प्रश्नावर मौन पाळत आहेत. स्त्री सर्वांची असली पाहिजे ही भावना अजूनही दृढ आहे. केवढे रानटी आणि बिभत्स विचार आहेत हे. स्त्रीला केवळ भोग्य वस्तू मानणारे लोक मानवतेचं संरक्षण कसं करू शकणार? पर्यायानं जगाचा आणि मानवतेचा उद्धार कोणत्या प्रकारे करू शकणार? त्या साम्यवाद्यांनीही काही काळ मौन राखलं. मग कापसेंनी एकदम विचारलं, तुम्हाला लोकशाही अभिप्रेत आहे का? नाही कापसे. साम्यवाद आणि लोकतंत्रवाद हे दोन्ही प्रकार म्हणजे दोन खोल दऱ्या आहेत. त्यात एकदा पडल्यावर बाहेर पडणं मुश्किल. एकात मरायचं तर दुसऱ्यात बुडायचं. आजचा साम्यवाद पशुत्वाचा पुरस्कार करत आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक झालेला लोकतंत्रवाद पशुत्वाला नष्ट करण्याचा उपाय सापडल्याचा दावा करत आहे. पण हे दोन्ही वाद भौतिकवादावर आधारलेले आहेत आणि कायम त्याची संगत करणारे आहेत. जर व्यक्ती स्वातंत्र्ययुक्त लोकतंत्रवाद पशुत्वाचा नाश करण्याचा उपाय दाखवू शकला असता तर जगावर अशी भीतीची तलवार लटकत राहिलीच नसती. कारण या दोन्ही वादांनी अमानुष कत्तलखाना खोडलेला आहे. 2 महायुद्धांनी ती गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. लोकतंत्रवादी नेते लोकांचं शोषण करता करता विश्वबंधुत्वाच्या गप्पा मारता येतील तितक्या मारतात. पण अशा प्रकारची नीती किंवा रीती स्वीकारून रामराज्याची स्थापना कशी काय शक्य आहे? तरी पण लोकतंत्रवादी आणि साम्यवादी यांनी एकदा जे पकडलं आहे त्याला ते सोडायला मुळीच तयार नाहीत. मग तुम्हाला कोणत्या राज्यप्रकार अभिप्रेत आहे ते तरी सांगा. तळेकरांच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्री शांतपणानं आपला मुद्दा मांडायला लागले. मानवाच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की जगाला नेहमी एका तिसऱ्याच प्रवाहाची गरज असते. आतापर्यंत मानव अर्थालाच जीवनाचं सर्वस्व मानत आलाय, म्हणून त्याचं आळीपाळीनं अधःपतन झालंय. अशा वेळी संपूर्ण जगाला अधःपतनातून वर काढील अशी चिरकालीन उकल आवश्यक आहे. सर्वांच्याच मुद्रेवर प्रश्नचिन्ह होतं. शास्त्रीजी काय सांगतात इकडे त्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अधःपतनातून जगाला वाचवण्यासाठी चिरकालीन आत्मिक चैतन्याचा विचार सांगणाऱ्या दैवी संस्कृतीची आवश्यकता आहे. तशी संस्कृती जर जगाला मिळाली तर जगाची गाडी पुन्हा चिरकालासाठी रुळावर येईल. भगवान श्रीकृष्णानं समस्त मानवजातीला अशी चिरकालीन आत्मिक चैतन्याची संस्कृती भेट म्हणून दिलेली आहे. आज जगाला पिंड ब्रह्मांडाच्या अभ्यासाची कल्पना भ्रांत वाटू लागली आहे. त्यामुळे नीती अनितीची कल्पनाही भ्रांत होऊ लागली आहे. याचा परिणाम म्हणजे माणूस पशुसारखा झालाय. माणसाची मनोवृत्तीच बदलली आहे. सर्वजण आपापल्या हक्काची आणि अधिकाराची गोष्ट करतायत, मात्र स्वतःच्या कर्तव्याची कुणालाही जाणीव उरलेली नाही. तशी आवश्यकताच वाटेनाशी झाली आहे.
म्हणूनच आज माणसामाणसात आपल्या हक्कांसाठी संघर्ष होत राहिलाय. तर श्रीकृष्णानं यावर उपाय म्हणून कर्तव्य, कर्म करण्याचा संदेश मानवजातीला दिलाय. भौतिक संस्कृती नाही तर आत्मिक चैतन्यमय संस्कृतीच मानवता वाचवू शकते आणि मानवता वाढवू शकते, हे श्रीकृष्णानं दाखवून दिलंय. त्यानं संदेश दिलाय की हक्क आणि अधिकाराची गोष्ट बाजूला ठेवा. त्या गोष्टींच्या संघर्षात न पडता कर्तव्यासाठी कर्तव्याचा विचार करा. तो जेव्हा कराल तेव्हाच जगाची उन्नती होईल, जगात मानवता येईल, विश्व राष्ट्र स्थापन होईल आणि ते सार्थक होईल. पांडुरंग शास्त्रींच्या तोंडून हे सारं विश्वाचं तत्वज्ञान ऐकून सर्वजण दिपून गेले होते. ही चर्चा सलग 7 दिवस चालली होती. यामध्ये विविध विषयांवर भरपूर विचारमंथन झालं होतं. पांडुरंग शास्त्रींचा व्यासंग आणि कार्याची तळमळ पाहून प्रत्येकजण अवाक होऊन गेला होता. कारण 7 दिवसांच्या चर्चेत त्यांनी वेदवाङ्मय, पुराणं, गीता तत्वज्ञान, संतांचे विचार याबरोबरच प्लुटार्क, पायथागोरस, बुद्ध, प्लेटो, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, येशू ख्रिस्त, फ्राईड, महम्मद, शेक्सपियर, मार्क्स, लेनिन, रसेल, हेगेल, मार्टिन ल्युथर, एच.जी. वेल्स अशा कित्येक तत्ववेत्त्यांचे विचार आणि दाखले सप्रमाण दिले होते. त्यांच्या या प्रचंड अभ्यासापुढे ते साम्यवादी लोक अक्षरशः निष्प्रभ ठरले होते. त्यांना कितीतरी विचार नव्यानं ऐकायला मिळाले होते. पांडुरंग शास्त्रींच्या अद्वितीय बुद्धिमत्तेपुढे नतमस्तक होण्यावाचून त्यांना गत्यंतर उरलं नव्हतं. चिरकालीन आत्मिक चैतन्याचा विचार सांगणारी दैवी संस्कृती उदयाला आली तर जगाचा गाडा पुन्हा चिरकालासाठी योग्य मार्गावर येईल. या पांडुरंग शास्त्रींच्या विचारावर रणदिवेंनी अखेरीला विचारलं होतं, तुम्ही म्हणता ती दैवी संस्कृती आजकालच्या जमान्यात येणं शक्य नाही, पण समजा ती आणायची झाल्यास आणणार तरी कोण? मी प्रयत्न करीन. पांडुरंग शास्त्रींच्या या ठामपणाच्या बोलण्यावर दिवेकर म्हणाले, काम फार कठीण आहे. भल्या भल्यांना ते जमलं नाही. एवढंच काय, गांधीजी सुद्धा त्यामध्ये अपयशी ठरले. पण मी यशस्वी ठरीन. एवढा तुमचा आत्मविश्वास आहे? माझा परमेश्वरावर विश्वास आहे. मी जर त्याचं हे कार्य उचललं तर तो मला यश देईल. कार्य म्हटलं की पैसा आलाच. सामान्य माणूस तिथे पुरा पडू शकणार नाही. शास्त्रीजी, मग तुम्ही ज्या राज्यपद्धतीवर टीका करता त्यांच्या पुढेच तुम्हाला हात पसरावे लागणार. मुळीच नाही. मी कुणापुढेही हात पसरणार नाही. मग पैसा कसा उभा करणार? देव पाहून घेईल. दिवेकर पुन्हा ठासून म्हणाले, मी प्रॅक्टिकल विचारतोय. एड्स आणि मीन्स या गोष्टी कशा उभ्या करणार? 7 दिवस पांडुरंग शास्त्रींना ती साम्यवादी मंडळी निरुत्तर करू शकली नव्हती. पण या प्रश्नावर मात्र ते थोडे अडखळले. त्यांचा सारा भरोसा पारलौकिक परमेश्वरावर होता, स्वतःच्या आत्मिक बळावर होता. परंतु त्या मंडळींना व्यावहारिक पातळीवर उत्तर हवं होतं. पांडुरंग शास्त्री त्यांना समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. ते एवढंच म्हणाले, त्यासाठी मला प्रॅक्टिकल करून दाखवावं लागेल. ती चर्चा तिथेच संपली होती. पांडुरंग शास्त्रींची विद्वत्ता सर्वांनी एकदिलानं मान्य केली होती. ते साम्यवादी लोक मात्र त्यांच्या कित्येक आक्षेपांना उत्तर देऊ शकले नव्हते. किंबहुना पांडुरंग शास्त्रींचेच कित्येक विचार आणि आक्षेप त्यांना मनातून पटले होते. त्यामुळे त्यांना आता वेदांत हाती घ्यावा लागणार होता. चर्चेचा हा सारा वृत्तांत साम्यवादी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कानावर गेला आणि त्यांनी मोठ्या मनानं वेदांत वाचून काढला. देशमुखांच्या आत्ताच्या भेटीतून पांडुरंग शास्त्रींना ती गोष्ट समजली होती. त्या अनुषंगानं काही महिन्यांपूर्वी झालेलं ते चर्चासत्र त्यांना आठवलं होतं. बस थांबली तेव्हा त्यांच्या मनातल्या त्या आठवणीही थांबल्या. सहजगत्या ते स्टॉपवर उतरले आणि माधवबागेतल्या श्रीमद भगवद्गीता पाठशाळेच्या दिशेनं निघाले. त्या दिवशी संध्याकाळचं प्रवचन नव्हतं, परंतु पाठशाळेचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे पाठशाळेत जाऊन पांडुरंग शास्त्रींना काही कामांची पूर्तता करायची होती. म्हणूनच घरी न जाता ते मुंबईला उतरल्याबरोबर तडक पाठशाळेत गेले होते. ते तिथे जाऊन पोहोचल्याबरोबर रामदासभाई नावाचे त्यांचे स्नेही त्यांना सामोरे आले आणि म्हणाले, बरं झालं तुम्ही आलात.
माझं एक काम हातावेगळं होईल. कसलं काम काढलं? पावती पुस्तकात काय आणि कसं छापायचं ते एकदा सांगितलं म्हणजे मी माझ्या कामाला मोकळा. त्यांच्या बोलण्याचं पांडुरंग शास्त्रींना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, कसलं पावती पुस्तक? म्हणजे काय? ट्रस्टचं. ट्रस्ट? पुढे अधिक काही न विचारता एवढंच म्हणाले, थांबा, मी जरा जाऊन येतो. तडकाफडके पांडुरंग शास्त्री तिथून निघाले. ते थेट घरी जाऊन पोहोचले. तात्या तेव्हा बाहेरच्याच खोलीत पलंगावर बसले होते. तात्यांची शांत, सोज्वळ, लाल गोरी मुद्रा, आसुसलेले नेत्र, त्या सौजन्य मूर्तीकडे पाहून पांडुरंग शास्त्रींचं मन काहीसं शांत झालं. पुढे होऊन त्यांनी तात्यांना नमस्कार केला. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.